तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याच्या पानांची हाटून केलेली वाळलेली भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी वाळलेली 1 वाटी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे। ही भाजी आपल्याला एकदम बारीक अशी चोळून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी भाजी एका ताटामध्ये टाकून घेतलेली आहे आणि हाताने छानपैकी बारीक अशी मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे। बेसन पीठ टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे। तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी आता ठेचा तयार करायचा आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडेसे जिरे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे सर्व एकत्रच मी त्याचा ठेचा तयार करून घेणार आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे फोडणी देण्यासाठी। तर कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण टाकायचा आहे। लसूण चांगला परतून घेतला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो चांगलं परतलं की त्यामध्ये कुटून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। ते मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चम्मच हळद टाकायची आहे। पाव चम्मच हळद टाकून घेतल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे हिरवे वाटाणे टाकून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे हिरवे वाटाणे नसतील तर नाही टाकले तरी चालते, स्किपही करू शकता। त्यानंतर आता त्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला भाजी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर अशा पद्धतीने आता आपल्याला ही उकळी आल्यावर आपल्याला भाजी हटायची आहे। त्यासाठी चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। उकळी चांगली पाण्याला आली की आपल्याला भाजी हटवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने भाजी एकदम जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशा पद्धतीने भाजी आपल्याला हटायची आहे। भाजी हटून झाल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला बघू शकता मस्त भाजी शिजलेली आहे आणि खूप छान झालेली आहे। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। खूप टेस्टी आणि चवदार लागते। शिळ्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागते। तर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।